यांच्याकडे माझं जाणं नव्हतं. सगळ्या महाराष्ट्रात गेलो, सगळ्या मायबाप मराठा समाजाचा आशीर्वाद घेतला आणि यांच्याकडे जाणं नव्हतं झालं म्हणून 123 गावाला आपण भेटलो आणि यांनी आपण सगळ्यांना ताकदीनं उठाव केला होता. म्हणून आज यांच्याकडे आपण चाललोय आणि आजपासून सुरुवात आहे. आता लगेच सुरुवात आपेगावपासून सुरुवात. किती गावं असतील अंदाजे आणि मुक्काम सुद्धा तिथेच होणार आहे शेवटच्या गावामध्ये? मुक्काम तिकडेच होणार. दौरा म्हणल्याच्या नंतर दौरा, मुक्काम सगळे तिकडे. मुंबईबाबत काही मार्गदर्शन त्या तुमच्याकडून होणार आहेत का? दुसरं कामच काय ठेवलंय आम्हाला सरकारने, एवढंच काम ठेवलंय. पर्यायच नाही आमच्या पुढे, कारण आम्हाला सुद्धा काय मर्यादा आहे. सरकार जर मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घेणारच नसलं तर अवघड आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीत आज निर्णय घेऊ शकतात ना, मग त्यांना घ्यायचाच म्हणला तर ते घेऊ शकतात बा, आणि सांगायची काही गरजच नाही. आता सिद्ध झालंय 54 लाख नोंदी मिळून. अहो, एक महत्त्वाचा विषयही सांगायचा आहे तुम्हाला की ज्या नोंदी दिल्यात ना त्यांच्या काही जणांचे सर्टिफिकेट सुद्धा यांनी दिले नाहीत. आणि 13,000 सापडलेत बीड जिल्ह्यात. मला माहिती मिळाली, मी अधिकृत माहिती आणखीन घेणारच आहे, पण मला जी IQ माहिती सांगितली 13,000 नोंदी सापडली. फक्त 1,000 पत्र दिले. कशामुळे दिले तुम्ही ते प्रमाणपत्र? फक्त 1,000. 13,000 का नाही दिले? आणि 13,000च्या त्या परिवारांना लाभ का नाही दिला? आजच्या कॅबिनेटमध्ये ते सुद्धा निर्णय होणं अत्यंत गरजेचं. मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, तुम्ही आणखीन तरी गांभीर्याने लक्ष घाला. मराठा आणि कुणबी एकचे तुम्ही आज तरी जाहीर करा. तुम्ही 20 जानेवारीची वाट बघू नका. 20 जानेवारीच्या नंतर तुमची आमची चर्चा बंद होणार. ओके सरसवाडी काढा ते मी देतो. तर आजपासून मनोज जरांगे पाटील हे 123 गावांचा दौरा करणार आहेत. आपेगाव पासून मनोज जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सरकार हे मराठ्यांच्या आंदोलनाबद्दल आणि आरक्षण देण्याबद्दल गंभीर नसल्याचं त्यांनी म्हटलंय.